सांगली आरटीओ कार्यालयात बनावट आधार कार्ड सादर करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न दोघांच्या अंगलटी आलाय। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अजित राजाराम बागडी राहणार ढाणापुणे तालुका वाळवा आणि एका अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी श्रीनिवास विलास घोडके वर्ष 40 राहणार श्रीपदम अपार्टमेंट पानाडे गल्ली खंडबाग सांगली यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अजित बागडी यांनी त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे MH10 DQ 8704 या वाहनावरील बँकेचा बोजा कमी करण्यासाठी 35 क्रमांकाचा फॉर्म, बँकेचे पत्र, आधार कार्डाची ऑनलाईन प्रत आणि वाहनाचे मूळ RC कार्ड सादर केले होते। सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करताना आधार कार्डावरील फोटोत छेडछाड केल्याचे निदर्शनास आले। बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित अजित बागडी यांनी एका अनोळखी इसम या दोघांच्या विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे।